नमस्कार. कोरोनाच्या काळात महत्त्वाचं काय घडलं? तर महत्त्वाच्या यादीमध्ये मला असं वाटतं की पंतप्रधानांची भाषणं हा एक महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा राहिला. काल सुद्धा पंतप्रधान मोदींनी जनतेला उद्देशून जो संदेश दिला, त्यात त्यांनी 20 लाख कोटीचं म्हणजे जगातलं सर्वात मोठं रिलीफ पॅकेज कोरोना निमित्ताने आपल्या देशासाठी जाहीर केलं. अर्थात जाहीर केलं म्हणजे त्यांनी असं अनाऊन्स केलं की उद्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन त्याच्याबद्दल सविस्तर बोलतील. अर्थातच सगळ्यांना मग उत्सुकता होती की आज निर्मला सीतारामन काय सांगणार आणि काय असणार त्या पॅकेजमध्ये. अनेक तर्कवितर्क सुरू झाले. त्यानंतर असं एक्सप्लेनेशनही आलं की हे जे पॅकेज आहे 20 लाख कोटीचं, हे सर्वसमावेशक पॅकेज आहे. तर म्हणजे काय? तर म्हणजे असं की मध्ये मार्च महिन्यात सरकारने साधारण 1.7 लाख कोटीचं एक पॅकेज जाहीर केलं होतं गोरगरिबांसाठी. त्यात अन्नधान्य फुकट द्यायचं वगैरे वगैरे असं एक छोटंसं पॅकेज होतं. तेव्हा 1,07 लाख कोटी 1.7 लाख कोटीचं होतं. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे कोरोना व्हायरस सुरुवात झाल्यानंतर सगळ्या उद्योग जगताला दिलासा देण्याकरता व्याजदर कमी करून वगैरे वगैरे असं आणखीन एक पॅकेज जाहीर केलं, ज्यामध्ये मोरेटोरियम वगैरे पण इन्क्लूड होतं. ते 6.5 लाख कोटीचं पॅकेज होतं. म्हणजे हे जे 20 लाखाचं पॅकेज जाहीर केलं त्यातले 8.2 कोटी हे त्या पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत असं कळलं. म्हणजे आता साधारण एक 12 कोटीच्या आसपास एवढं पॅकेज अपेक्षित होतं. हे पॅकेज 2-3 टप्प्यात सरकार जाहीर करणार आहे. आज त्यातला पहिला टप्पा जाहीर झाला. नेहमीप्रमाणे आपल्या माननीय अर्थमंत्र्यांनी आपण कशा त्यासाठी स्टेप्स घेत आहोत इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून, आपली इकॉनॉमी रिव्हाइव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून याचं थोडंफार सुतोवाच केलं. आणि आपण MSME किती महत्त्वाचं आहे, म्हणजे लघु आणि मध्यम उद्योग किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्री कशी महत्त्वाची आहे आणि त्यांनी आपल्याला कसं जनरेट केलेलं आहे आत्तापर्यंत एम्प्लॉयमेंट वगैरे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याकरता मोस्ट ऑफ द पॅकेज म्हणजे आज जे डिक्लेअर केलं साधारण 5 ते 6 लाख कोटीचं, ते जास्त MSME इंडस्ट्रीसाठी आणि थोडंफार पॉवर सेक्टरसाठी असं एकंदरीत जाहीर केलेलं पॅकेज आहे. पण याच्यात तुम्ही जर सगळ्या तरतुदी काय मला अशा पटापट अशा सांगता नाही येणार, किंवा तशा मला वाचायच्याही नाहीत, कारण त्या आकड्यांचं गोंधळ मला करायचं नाही. पण एक महत्त्वाची घोषणा केली त्याने, ते म्हणजे MSMEची व्याख्या ज्या होत्या त्या म्हणजे एक मायक्रो, स्मॉल आणि मिडियम असं आपण येडच MSME मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस, तर त्याची व्याख्या बदलली. आणि त्यांनी काय केलं की आत्तापर्यंतचे 25 लाखापर्यंतचं कॅपिटल म्हणजे 1 कोटीपर्यंतचं इक्विटी कॅपिटल आणि 5 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर, म्हणजे थोडक्यात त्यांनी टर्नओव्हर हा क्रायटेरिया ॲड केला. तर जो मायक्रो किंवा सूक्ष्म लघु उद्योग जो आहे त्यांच्यासाठी ज्यांचं पेडअप कॅपिटल 1 कोटीपर्यंत आणि टर्नओव्हर 5 कोटीपर्यंत, स्मॉल इंडस्ट्री ज्याचं पेडअप कॅपिटल मला वाटतं 10 कोटीपर्यंत आणि टर्नओव्हर 50 कोटीपर्यंत, आणि ज्यांचं मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे ज्यांचं पेडअप कॅपिटल 20 कोटीपर्यंत आणि त्यांचं टर्नओव्हर 100 कोटीपर्यंत. तर ह्या सगळ्या कंपन्यांना ह्या पॅकेजचा बेनिफिट होईल असं सरकारने सांगितलं. म्हणजे थोडक्यात एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर जर 102 कोटी असेल तर त्याला हा फायदा नाही मिळणार, किंवा एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर जरी 100 कोटीच्या खाली असेल पण त्याचं पेडअप कॅपिटल जास्त असेल तरी त्यांना हा फायदा घेता येणार नाही. असो, पण तरीसुद्धा MSMEच्या दृष्टिकोनातून एक मोठा दिलासादायक आहे. म्हणजे मी आत्ता जे बघत होतो याच्यामध्ये की साधारण एक 3 लाख कोटी कोलॅटरल फ्री ऑटोमॅटिक लोन MSMEसाठी, शिवाय 20,000 कोटी सबऑर्डिनेट डेट फॉर MSMEसाठी, 50,000 कोटी इक्विटी इन्फ्युजन MSME फंडसाठी, असं अशा बऱ्याच मोठ्या गोष्टी म्हणजे त्यांनी सरकारने एक रिलीफ द्यायचा प्रयत्न केला. पण याच्यामध्ये मला काही त्रुटी आढळतात. आता मी इथेच येतो. म्हणजे 3 लाख कोटी कोलॅटरल फ्री ऑटोमॅटिक लोन्स फॉर MSME मध्ये एक ह्याच आर्थिक म्हणजे या आर्थिक वर्षात, गेल्या आर्थिक वर्षात म्हणूया
की एका तासात तुम्हाला लोन सँक्शन होईल वगैरे वगैरे, आणि ऑनलाईन ती सिस्टीम गव्हर्नमेंटने केली होती. त्याचा फायदा किती MSMEनी घेतला, आणि जर तो फायदा खरोखर MSMEना झाला असेल, आणि तर ह्याच्यात फक्त तुम्ही म्हणजे थोडक्यात 3 लाख कोटी रुपयाचा अजून एक कोलॅटरल पॅकेज असं जाहीर करताय का? आणि कोलॅटरल फ्री म्हणजे नक्की काय? म्हणजे ह्याच्यात कुठलंही जर कोलॅटरल नसेल तर मग हे कर्ज NPA होऊ शकतं. आणि आधीच बँका ज्या कर्जाच्या या NPAच्या कर्जा मध्ये जर बुडाली असतील आपल्या बऱ्याचशा बँका, त्याच्याबद्दल आपण मागेही बोललो होतो. तर ह्या सगळ्याचा एक परिणाम, मोठा परिणाम बँकिंग क्षेत्रावर पडतो. आणि मला असं वाटतं की हे कोलॅटरल फ्री म्हणजे काय नक्की, की सरकार काही कारण मध्ये एका ठिकाणी म्हटलं की सरकार गॅरंटी देणार. मग गॅरंटी कोण देणार? सिडबी देणार की आणखीन एखादा स्टेट गव्हर्नमेंट देणार? कोण देणार? तर तेही गव्हर्नमेंटने क्लॅरिफाय करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 50,000 कोटी इक्विटी इन्फ्युजन थ्रू MSME फंड ऑफ फंड्स. फंड ऑफ फंड म्हणजे काय? तर फंड ऑफ फंड म्हणजे एखादा फंड दुसऱ्या फंडात एखाद्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, त्याला फंड ऑफ फंड म्हणजे. म्युच्युअल फंडामध्ये ही कन्सेप्ट आणि सेबीने डेफिनेशन केलेली आहे फंड ऑफ फंडची. 50,000 कोटी जर इक्विटी इन्फ्युजन हे जर करणार असतील, म्हणजे 50,000 कोटी इज अ क्वाईट अ बिग अमाऊंट. आणि सेबीने जे सांगितलंय त्याप्रमाणे अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड हे MSME सेक्टरमध्ये किंवा SME सेक्टरमध्ये गुंतवणूक करू शकतात, असे सेक्टर फंड्स आहेत. आणि त्यासाठी जवळपास 600 कोटी जी काय माहिती अवेलेबल आहे त्यामुळे साधारण 600 कोटीचं तो फंड येऊ शकतो अशी अपेक्षा. पण आत्तापर्यंत फक्त 100 कोटी. बरं, या 50,000 कोटीचा फंड सरकारने सांगितलं, त्यात सरकार स्वतः 10,000 कोटी गुंतवणूक करणार असं स्वतः सरकार सांगते. आता मुद्दा असा आहे की मला खूप हे कठीण वाटतं, कारण MSME सेक्टरमध्ये इक्विटी फंडामध्ये, आणि ते सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये, कोण गुंतवणूक करेल? 40,000 कोटी कोण प्रायव्हेट सेक्टर येणार आहे आणि त्यात गुंतवणूक करणार आहे? मला असं वाटतं की सर्वात महत्वाचा मुद्दा आपण विसरलो किंवा विसरतोय या सगळ्या पॅकेजमध्ये. महत्वाचं काय आहे? महत्वाचं असं आहे की डिमांड जनरेट व्हायला पाहिजे. हे जे सगळे पॅकेजेस जे डिक्लेअर करतोय आपण किंवा केलेलं आहे किंवा सरकारचा जो इरादा आहे, त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट असा इरादा आहे. मला असं वाटतं की मागच्या वेळी आपण करोनाग्रस्तांच्या बद्दल जे काही 2-3 एपिसोड केले त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की बऱ्याचशा कंपन्यांकडे असा प्रॉब्लेम आहे की आता तो स्टॉक पडून आहे, कारण गेले 2-3 महिने मालाला उठाव नाही, किंवा तो ट्रान्सपोर्ट झालेला नाही, किंवा लॉजिस्टिक्सचे इश्यू आहेत, लॉजिस्टिक बंद होतं त्यामुळे तो माल गेलेला नाही गोडाऊनच्या बाहेर. किंवा ऑटोमोबाईल सेक्टरचं बघा, मारुती एप्रिल महिना असा गेला की ज्या अख्ख्या महिन्यात एकही गाडी कुठल्याही ऑटोमोबाईल कंपनीने विकली नाही. पहिल्यांदा असं झालं असेल की एका महिन्यात एकही गाडी, मारुतीसारख्या कंपनी सुद्धा एकही गाडी विकू शकली नाही. जर असं असेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा काय ठरतो, तर डिमांड जनरेट करायला पाहिजे. मग डिमांड जनरेट करण्याकरता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला बूट देऊन फक्त फायदा नाही आहे, त्याचा सेल व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही आपण असं ठरवलं की आम्ही सगळ्यांना कर्ज देणार आहोत किंवा कर्जाचा फायदा होऊ शकतो, या सगळ्यांना होऊ शकेल, प्रोव्हाइडेड तिथे डिमांड आहे. मी मुळात म्हणजे कुठली MSME मुळात कर्ज का घेईल? आत्ताच्या परिस्थितीत कर्ज घेणं मला परवडेल का? आपण आत्ता 2दा म्हणजे 3 महिन्याचं आपण त्यांना इंटरेस्ट मोरॅटोरियम दिलाय, पण मोरॅटोरियम दिलाय, आपण कर्ज माफ केलेली नाही आहेत, ती डिफर केलंय त्याचं पेमेंट. बऱ्याच आत्ता जे प्रेक्षक ऐकत असतील त्यांना फक्त मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर वाटत असेल की माझं क्रेडिट कार्डचं पेमेंट पुढे ढकललं, हाऊसिंग लोनचं पुढे ढकललं, हे फक्त पुढे ढकललंय. फायनली तुम्हाला या सगळ्याचं पेमेंट करायचं आहे, हे फक्त पुढे ढकललंय आणि त्याच्यावर इंटरेस्ट लागणार आहे. तर शक्य असेल तर तुम्ही पेमेंट करून टाका. असो, तर ह्या पॅकेजवर येताना त्यामुळे 50,000 कोटीचं मला असं वाटतं की दिवास्वप्न आहे. एवढे 50,000 कोटी नाही येणार. तिसरं एक महत्वाचं म्हणजे आपण म्हणाल तरी EPF कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे सरकारने असं सांगितलं की तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे PFचं किंवा जे आतापर्यंत 12% होतं ते 10%वर केलं. म्हणजे थोडक्यात 2%. सरकार म्हणतं की ते कॉर्पोरेट भरणार नाही किंवा तुम्ही भरायचं नाही, तुमचे 2% वाचले तेवढी तुमच्या आता जास्त कॅश राहील. हा एक ठीक आहे, त्या 2% तुमचं डिमांड वाढू शकतो, सरकारला असं वाटतं. दुसरं तरी झालं की TDS याच्यामध्ये 25% कपात. मुळात टॅक्स TDS म्हणजे काय,
तर जिथे मुळात टॅक्स कापला जातो. आता मी समजा 30% ब्रॅकेटमध्ये आहे टॅक्सेशन, 20% ब्रॅकेटमध्ये असेल, कोणी 10% ब्रॅकेटमध्ये असेल. पण जेव्हा तुमचा फिक्स्ड डिपॉझिट असेल आणि ठराविक रक्कम वर गेली की त्याच्यावर टॅक्स कापला जातो. तो टॅक्स जर तुमचा 100 रुपये कापला जात असेल तर यापुढे तो फक्त 75 रुपये कापतील. पण याचा अर्थ तुमचे ते 25 रुपये वाचले असं नाही. ते 25 रुपये तुम्हाला द्यायचेच आहेत, फक्त तुम्ही जेव्हा टॅक्स भराल तेव्हा. तर सरकारने हे पण त्यांच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सरकारने आणखीन पॅकेजमध्ये काय इन्क्लूड केलंय, तर सरकारने झालं की तुम्ही आता जर टॅक्स भरायची तुमची डेट होती 31 जुलै, ती 31 ऑक्टोबर केली. सगळीकडे त्यांनी एक्सटेन्शन दिलं की तुम्हाला टॅक्स भरण्याचा जो लास्ट डेट होती त्याच्याऐवजी तुम्हाला 2 महिने जास्त, 3 महिने जास्त. तर सरकारचा तो रेव्हेन्यू लॉस झाला, तो पण त्यांनी ऍड केला. म्हणजे थोडक्यात हे जे आणखीन एक महत्वाची गोष्ट, MSME मध्ये बरेचसे पैसे, MSME कशाला बऱ्याच सेक्टरमध्ये बऱ्याच कंपन्यांना बरेचसे पैसे येणं बाकी आहे सरकारचे ड्यू आहेत, GST रिफंड आहे, इन्कम टॅक्स रिफंड आहे, बाकी काही पेमेंट असू शकतात. तर सरकारने अगदी मोठ्या आयटीत सांगितलं की आता आम्ही हे पैसे तुम्हाला लगेच परत करू. म्हणजे कधी, मला वाटतं 45 दिवसाच्या आत वगैरे आम्ही तुम्हाला पैसे परत करू. आणि त्यांनी आणखीन सांगितलं की MSME सेक्टरसाठी जर तुमचं काय असं येणं वगैरे असेल आमच्याकडून, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही लोन घेऊ शकता. वा रे वा, म्हणजे माझेच पैसे येणं आहे, त्या पैशाच्या येण्यावर मी बँकेकडे जाण्यासाठी मला आता माझे पैसे येणं आहे, त्यामुळे मला लोन द्या, आणि सरकार त्याची गॅरंटी देईल. मला असं वाटतं की हे सगळं पॅकेज आहे ना 20 लाख कोटीचं जे जाहीर केलेलं आहे, हे मागच्यासारखंच सगळं झालेलं आहे. जसं बजेट होतं तसंच आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. सॉरी मला या मराठी म्हणायची पुन्हा पुन्हा आठवण होते. आणि कारण काही ठोस दिसत नाही याच्यामध्ये. नक्की फायदा कोणाला. मी आज बऱ्याच जणांना प्रश्न विचारला किंवा मलाही असे काही मेसेज आले की तुला याच्यामधून काय फायदा झाला, काय मिळालं तुला. मी पण तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्हाला नक्की काय फायदा झाला. तुम्ही बघा, स्वतःच गणित करा. एक गोष्ट चांगली आहे जी मला खरंच म्हणजे सरकारला असं वाटतं की आपण हेल्प करावी आणि आपण तसं करावं आणि आपण ही खरी एक संधी आहे मोठी. हे सरकारला पण कळलंय की स्वदेशी वगैरे, त्याचा मेक इन इंडिया प्रोग्राम आहेच खरं म्हणजे आपलं. पण आता हे सगळं जेव्हा आहे जिथे आपण करू शकतो, पण मग त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करून फोकस करून त्याच्यावर भर का नाही देतो. आपण वेगळी पॅकेज जाहीर करण्यात आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशनला एवढा डिले, तोपर्यंत वेळ निघून जाईल. त्यापेक्षा डिमांड जनरेट करणं मला वाटतं सर्वात महत्वाचं आहे. कारण आज परिस्थिती काय आहे, आज प्रोडक्शन हे जरी झालं, खरं प्रोडक्शन होणं पण कठीणच आहे. कारण आता मायग्रेटेड लेबरचा हे जे परप्रांतीय लेबर आहे किंवा लेबर इकडून तिकडे जे फिरतायत, आज उद्या मी समजा जाहीर करायचं ठरवलं की ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस चालू करीन, माझ्याची फॅक्टरी समजा ठाण्याला आहे किंवा मुंबईला आहे, डोंबिवलीला आहे, तर माझं लेबर ऑलरेडी घरी गेलेलं आहे. मला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढणार आहे. कारण आता एक तर मला तसा कुशल कामगार मिळायला पाहिजे जो पहिल्यांदा काम करत होता. ते कामगार मला जर मिळणं कठीण आहे, आणि तो मिळाला तरी त्याची सॅलरी ही परवडणारी पाहिजे. मला आता स्वस्त मजूर मिळवतोय परप्रांतातून, बिहार असेल, UP असेल, झारखंड असेल, कुठेही असेल. आता हे जे एक्सोडस चालू आहे, जे सगळे लेबर्स मायग्रेट होत आहेत, हा खूप मोठा प्रश्न आहे आणि गंभीर प्रश्न आहे. आणि जे आपण 4 महत्वाचे L म्हणतो, म्हणजे लेबर असेल, लँड असेल, लेजिस्लेशन असेल आणि लिक्विडिटी, ह्या 4 वर गव्हर्नमेंटला भर द्यायचा आहे. तर मग मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ना क्रियाशीलता ही खूप महत्वाची आहे आणि तसं करून दाखवलं पाहिजे. ह्या नुसत्या अनाउन्समेंट पुन्हा ते नको वाया जायला. त्यामुळे बघूया, आज पहिला टप्पा झालाय, उद्याच्या टप्प्यात काय होतं आपण वाट बघूया सगळे. धन्यवाद.